आयुष्य अमूल्य आहे, ते धुरामध्ये उडवू नका. तंबाखूचे धूम्रपान करून आपण आपल्या फुफ्फुसांना COPD सारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देत आहात. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. चला आपल्या तज्ञांकडून जाणून घेऊया की धूम्रपान करणाऱ्यांना COPD होण्याची शक्यता अधिक का असते. नमस्कार, मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, फुफ्फुस रोग तज्ञ, चेस्ट फिजिशियन, तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल, डॉक्टर्स लेन, नांदेड इथं कार्यरत आहे. 31 मे रोजी आपण जागतिक नो टोबॅको किंवा अँटी टोबॅको डे साजरा करतो. तंबाखू, निकोटीन याच्याने फुफ्फुसाचे बरेच आजार होतात, ज्याच्यात ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, खोकला, COPD आणि जर खूप व्यसन राहिलं तर कॅन्सरही होऊ शकतो. स्पेशली यंगस्टर्स लोकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही तंबाखूच्या अधीन पडू नका आणि स्वतःचं आयुष्य निरोगी आणि हेल्दी ठेवा. धन्यवाद. हे सिप्ला तर्फे पेशंट जनजागृतीसाठी सादर करण्यात आले आहे.